मी गजानन इंगोले हिंगोलीवरून आहे. विंग ब्राईट वेलनेस या कंपनीचं आम्ही या ठिकाणी वडद या ठिकाणी आमच्या कोल्हे काकू आहेत यांना या ठिकाणी औषधी दिलेलं आहे. त्या औषधीचा कसा रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काकू तुमचं नाव सांगा एकदा. पद्माबाई कोल्हे. बरं, कोणतं गाव आहे तुमचं? राहणार वडद. बरं बरं, तालुका हिंगोली. इथून डॉक्टरने औषध दिले. औषधापासून 5 दिवसानं असा रिझल्ट आला की माय हातपाय सुजलेले होते, पुन्हा गोळ्या होत्या, याच्यावर असं चालता येणं, उठता येणं, बसता येणं, काहीच करता येणं. तर 5 दिवसात मी अशी टणटण झाली की आता पुन्हा गोळ्या दिलेलं आहे काकूला. या काकू तुमचं सुजन किती कमी झाली 5व्या दिवशी? 5व्या दिवशी फार रुपयात 12ने सूज कमी झाली. ओके ओके ओके. जेवण वगैरे वाढलं का तुमचं? हो, जेवणही वाढलं. पचन संस्था चांगली झाली का? झोप लागत नसे. ओके, हा. तर झोप लागा लागली. बर, झोप लागा लागली. हो. बर, पुन्हा मी हिंडाय जावं तर मला इथून तिथून जायचं किलोमीटर जड होय. आता फाट्यापासून 5 दिवस झाले मी फाट्यापासून चालली तर मला काय दमी येणं. हो, म्हणजे तुमचा बऱ्याच पैकी फरक पडलेला आहे. या ठिकाणी ब्राईट आर्थो पावडर आणि विटारिच नावाची कॅप्सूल या ठिकाणी काकूंना देण्यात आलेली आहे. काकूंना एक खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही लोकांना काय सांगाल या औषधाबद्दल? हे औषध मी 3 दिवस घेतलं की 3 दिवसात मला बिमारीचा फरक पडल्याच्या नंतर मी 2 पुड्या अर्धाला खाल्ल्या. मग आता पूर्ण पुडी खायला लागली, गोळ्या खायला लागली, त्याच्यासोबत जेवण बी वाढलं, झोपही लागा लागली आणि माझे पाय कमी झाले, सूज कमी झाली अंगावरती. ओके. या ठिकाणी काकूला आम्ही कदम साहेब, सूर्यभानजी कदम साहेब लोगावकर यांच्या माध्यमातून ही औषधी दिलेलं आहे आणि यांना खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. वडद गावामध्ये 7-8 व्यक्तींना चांगला रिझल्ट आलेला आहे. तरी या ठिकाणी आम्ही आपणास विनंती करतो या व्हिडिओद्वारे की या औषधीचा जास्तीत जास्त लोकांनी प्रसार करावा आणि लोकांच्या जीवनामध्ये जे काही त्रस्त आहेत त्या अशा त्रस्त लोकांना ही औषधी पोहोचून त्यांच्या जीवनामध्ये सुख आणून देण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी आपण सहकार्य करावं अशी आपणास विनंती आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय भारत. बस.